आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललाय. तातडीची मोजणी पैसे भरूनही वर्षानुवर्ष प्रलंबित. साधी मोजणी, नोटीसही नाही आणि भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारीच गायब. नेमकं सुरू आहे तरी काय आटपाडीत? आटपाडी तालुक्यात मागील 1.5 वर्षापासून सर्व्हेअर नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची मोजणी रखडली आहे. तातडीच्या मोजणीसाठी पैसे भरूनही 1 ते 2 आठवड्यात काम होण्याऐवजी वर्ष उलटलं तरी काहीच हालचाल नाही. साध्या मोजणीसाठी 1 ते 1.5 महिना कालावधी असताना इथे तर साधी नोटीसही काढली जात नाही. आम्ही प्रत्यक्ष आटपाडी भूमी अभिलेख कार्यालयात पाहणी केली, पण धक्कादायक चित्र समोर आलं. तालुका भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित नाहीत. पदभार सांभाळणारे अधिकारी आठवड्यातून फक्त 2दा येतात आणि उप अधिकारी त्यांचा टेबलही रिकामाच. कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून विचारणा केली असता साहेब सांगलीला मीटिंगला गेलेत अशी माहिती मिळाली. मात्र प्रश्न असा, शेतकऱ्यांच्या समस्या कोण सोडवणार? आता ह्या माणसाचा नंबर कितवा नंबर आहे बघा? तो ते माझी तारीख बघा, ती आता बघा, ती तारीख बघा. मग तुम्ही जर तातडीचं पैसे आमच्याकडनं भरून घेतलं आणि आम्हाला मोजवायला म्हणजे काय, आणि मी इथं हेल्पाटी किती घालायचं सांगायचं. मग आता तुमच्या ऑफिसला इथं माणूस पण नाही, प्रभारी असतोय आठवड्यातनं 1-2दा, सर्व्हेअर पण कोण नाही तिथं. नसेल माझं तर मग माझं पैसे माघारी येण्यासाठी काय मला असेल ते सांगा तुम्ही. रजेवर आहेत का कामानिमित्त गेले? तालुका भूमी अभिलेख अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता कर्मचारी नाहीत हेच कारण. प्रत्येक महिन्याच्या मीटिंगमध्ये आम्ही मागणी करतोय पण कर्मचारी मिळत नाहीत असं उत्तर. जिल्हा स्तरावर संपर्क साधला, तिथेही तेच कारण, कर्मचाऱ्यांची कमतरता. पण जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा फोन कट. आता आम्ही पण वर मागणी केलेली आहे डेप्युटी साहेबांकडे नवीन कर्मचारी भरतीमध्ये तिथे द्यायला, आणि जे त्यांचे अनधिकृत असतात गैरहजर त्यांना सस्पेन्शनचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि तुम्ही म्हणताय तशी वर्षावरची प्रकरणं नाही आहेत त्यांच्याकडे, 20-22 काहीतरी असतात. आता माझ्या थोडं माणसं आहे ते आम्ही तुम्हाला स्वतः 300 हे घेतलेले होते, 300चा ड्राईव्ह घेतलेला होता. प्रकरण त्यांच्यासाठी सेपरेट लावलेली आता पाठवलेली आहेत आम्ही, आणि नवीन काय आली तर आम्ही तिथे देऊ तातडीने. नाही, आता माझ्या पुढे काही शेतकरी आहेत. आता इथं आम्ही भूमी अभिलेख सगळ्या कार्यालय जिल्ह्यातलीच ती वर्षावरची प्रकरणं नाही आहेत, कारण वर्षावरची प्रकरणं त्यांच्याकडे फक्त 25 आहेत. 25 आहेत ना. नाही, पण आता मला एक म्हणजे सांगा, आम्ही वर प्रस्ताव पाठवलाय, कारण आमच्याकडे पण काही कर्मचारी असे डायरेक्ट नसतात, आणि आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. ते आले की मग तिथे देऊ त्यांची. मग आता शेतकऱ्यांनी हा कारभार आहे की निष्काळजीपणा? शेतकऱ्यांनी पैसे भरायचे, वर्षानुवर्ष वाट पाहायची आणि अधिकारी मात्र गायब. आटपाडी भूमी अभिलेख येथे मी जमिनीच्या मोजणी कामी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पैसे भरले होते. 12,000 रुपये रोख भरले माझ्याकडून, तातडीचे पैसे म्हणून भरून घेतले. वर्ष होत आलं, अद्यापही माझी मोजणी नाही. आणि प्रत्येक वेळेला मी हेल्पाटे घालून इथं वैतागून गेलो. ओढाओढीची उत्तरे दिली जातात. इथं मुख्य कुणीही अधिकारी नाही. जे प्रभारी आहेत ते म्हणतात की आम्ही बांधील नाही, आम्ही एकटेच आहे का, याच्या आधी तुम्ही का आला नाही, आत्ताच का आला, आम्ही आत्ता चार्ज घेतलाय, बघू, अशी उडावडीची उत्तरे दिली जातात. सर्व्हेअर कोण आहेत का, तर सर्व्हेअर कोणीच नाहीत म्हणून सांगितले. एकच आहे, त्याला कामाचं लोड आहे, असं उत्तर दिलं जातं. मग आम्हाला जर असं तुम्हाला उत्तरं द्यायची होती तर आमच्याकडनं साध्या मोजणीचे पैसे का भरून घेतले नाहीत? तुम्ही अर्जंट मोजणीचे आमच्याकडून पैसे भरून घेता, आणि वर्ष जर आम्हाला मोजणी होत नसेल, आमची रानं काळे आहेत, उद्या पाऊस चालू झाल्यानंतर काय करणार आहे आम्हाला? नंतर वर्ष पूर्ण वायाला जाईल का नाही? तातडीचा कितीचा कालावधी आहे? किती दिवसात द्यायची मोजणी? मोजणी 1 महिन्याच्या आत व्हायला पाहिजे होती. आता किती वर्ष झाले? 1 वर्ष होत आला. आता 24 तारखेला 1 वर्ष होईल, 24 एप्रिलला. नोटीस वगैरे पोहोचले? कोणालाही नोटीस नाही, काही नाही, अजिबात शेजाऱ्यांना नाही, मला नाही, कसली नोटीस नाही. आणि ऑफिसला हेल्पाटे घालून सुद्धा आम्हाला जर उडाउडीची उत्तर दिले जातात म्हणल्यावर आम्ही काय करणार सांगा आता? आणि पैसे परत मागितले तर पैसे परत पण मिळण्याची तरतूद नाही, काय नाही. किती दिवसापासून तुम्ही इथे येत आहे? 1 वर्ष होत आलं बघा. 1 वर्ष होत आलं आम्ही इकडे हेल्पाटे घालतोय, आणि अजिबात दखल घेतली जात नाही, काय नाही.
मग आता तुम्ही ज्यावेळेस तिथं अधिकाऱ्यांना भेटला त्यावेळेस कोण कोण अधिकारी उपस्थित होते? मॅडम आहेत, त्या एक आठवड्यातून एकदा येतात, फक्त मंगळवारी किंवा गुरुवारी येतात. आणि त्यांना भेटलं तरी त्यांनी पण उडावडीची उत्तरं दिली. कोणी दखल घ्यायला तयार नाहीत. बाकीच्या स्टाफला विचारलं तर ते म्हणतात आम्ही मॅडमलाच फक्त सांगणार, बाकी कोणी जबाबदारी घ्यायलाच तयार नाही, कोणी विचारच करायला तयार नाही. आणि ऑनलाईन काम झालं म्हणून आम्हाला वाटलं सोपं होईल, तर काय नाही, ऑनलाईन झाल्यानंतर परत कोणीच विचार करत नाही, कोणीच बघत नाही. मग निवळ आता अर्जाकडे बघत बसायचं का आम्ही वर्षभर झालं, वर्ष होतच आले आता. तुम्ही जाब विचारला नाही का 1 महिन्याला 2 महिन्याने? आम्ही वेळोवेळी विचारलं, त्यावेळेला आम्हाला म्हणले की ऑनलाईन अर्जात ऑनलाईन जी तारीख पडेल त्या तारखेला तुम्हाला आम्ही मोजणी करून देऊ. मग नंतर तारीख विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं ऑक्टोबरमध्ये तारीख पडली आहे. मग ऑक्टोबरमध्ये तारीख पडल्यानंतर पण हेलपाटे घातले, पण नाही, त्यांचे अजिबात मोजणीला कोणी आलं नाही, फिरकलं नाही, काय नाही. प्रत्येक वेळेला असंच केलं त्यांनी. शेतजमिनीच्या मोजणीवरूनच अनेक वाद होतात, बांधावरून भांडणं आणि त्यातून गुन्हे. तज्ज्ञांच्या मते अशा वादातून होणारे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि याला जबाबदार कोण? भूमी अभिलेख विभागाचा ढिसाळ कारभार. आता 5 तारखेनंतर हे संपावर जाणार आहेत म्हणून यांनी दरवाजाला नोटीस चिटकवलेली आहेत. आणि हे पुढच्या संपाची पण आम्हाला भीती वाटेल. हे जर बेमुदत संपावर जर गेले तर मग आमच्या कामाचं काय? महाराष्ट्र शासनाने यात पूर्णपणे लक्ष द्यावं. आटपाडीच्या भूमी अभिलेखचा कारभार हा पूर्वीपासूनच गचाळ कारभार राहिला. वेळोवेळी तक्रारी, वेळोवेळी लोकांचा खूप म्हणजे राग अनावर होतोय. आणि प्रत्येक वेळेला सांगितलं जातं इथं स्टाफ अपुरा आहे म्हणून, प्रत्येक वेळेला सांगितलं जातं. कुठला नकाशा विचारला मागितला तर नकाशा यांच्याकडे नीट उपलब्ध नसतात. प्रत्येक वेळेला काही मागितलं तर, आणि पैसे दिल्याशिवाय कुठली कामं पण होत नसतात. मग पैसे देऊन सुद्धा कामं झाली नाहीत, याचा राग जास्त आहे. त्यामुळे आमचे पैसे आम्हाला परत माघारी मिळाले पाहिजेत. लोकप्रतिनिधी निवडणुकीत आश्वासन देतात, आम्ही तुमच्यासाठीच आहोत, पण आज शेतकरी अडचणीत असताना ते कुठे आहेत? आटपाडीतील हा प्रश्न फक्त मोजणीचा नाही, हा प्रश्न आहे प्रशासनाच्या जबाबदारीचा आणि शेतकऱ्यांच्या न्यायांचा. आता तरी प्रशासन जागं होणार का, की शेतकऱ्यांना अजून वाट पाहावी लागणार?